ब्रेक नंतर बातमी आहे नवी मुंबईमधून। सायबर फ्रॉड झाल्याची माहिती समोर आली आहे। नवी मुंबईमध्ये डॉक्टर्सकडून तब्बल 26 लाख हे उकळण्यात आले आहेत। देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देखील देण्यात आली होती। नेरूळ सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईमध्ये सायबर फ्रॉड झाल्याची माहिती आहे। तब्बल 1-2 नव्हे तर 26 लाखांचा हा फ्रॉड आहे। नवी मुंबईमध्ये डॉक्टर्सना यावेळेस गंडा घालण्यात आलाय। 26 लाखांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ही डॉक्टरला देण्यात आली होती आणि त्यानंतरच डॉक्टरने पैसे दिले असता हा मोठा गुन्हा उघडकीस आलाय। नेरूळ सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईमध्ये सायबर फ्रॉड झाल्याची माहिती आहे। नवी मुंबईमध्ये डॉक्टर्सकडून तब्बल 26 लाख उकळण्यात आले। देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती या सायबर टोळक्याकडून आणि त्यानंतर त्यांनी पैसे दिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे। नेरूळ सायबर पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि नेरूळ सायबर पोलीस अधिकचा तपास करत आहे। नवी मुंबईमध्ये एक मोठी घटना म्हणावी लागेल। सायबर फ्रॉड झाला आहे। तब्बल 26 लाखांना डॉक्टरांना गंडा घालण्यात आला। नवी मुंबईमधील हे डॉक्टर होते, यांना 26 लाखांना यावेळेस गंडा घालण्यात आलाय। देशद्रोहाच्या गुन्ह्यात तुम्हाला अडकवू अशी धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतरच हा गुन्हा उघडकीस आलाय।